पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक मारल्यानंतर मंत्रिपदाची हॅट्रिक मारणारे शंभूराज देसाई साहेब आपल्या साहेब कॅबिनेट मंत्रिपदावरती तिसऱ्यांदा आपली वर्णी लागली, काय सांगाल? मी सर्वप्रथम माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या आम जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की 35,000 मताच्या मताधिक्यानं लोकांनी जनतेनं मला निवडून दिलं आणि आमच्या पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची मला संधी दिली। त्यांचे मी मनापासून आभार मानतो। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय दादांचे मी आभार मानतो आणि उद्यापासूनच मी कामाला सुरुवात करणार आहे। माजी सैनिक कल्याण विभाग माझ्याकडे माननीय सीएम डीसीएम साहेबांनी दिलेला आहे। मिलिटरी हापशिंगे जे आपल्या जिल्ह्यातलं गाव आहे त्या गावामधला घरटी एक व्यक्ती हा सैन्य दलामध्ये आहे। त्या गावामध्ये मी उद्या जातो, त्या ग्रामस्थांशी चर्चा करतोय आणि त्या गावाचा कशा पद्धतीनं अधिक चांगला विकास करता येईल, मॉडेल सैनिकांचं गाव म्हणून ते मॉडेल कसं तयार करता येईल याच्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन उद्या मी त्या ठिकाणी जातोय। परवा दिवशी लगेच प्रतापगडावरती गड संवर्धन, प्रतापगडाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसा रिटेन करायचं काम, हे करण्याचं काम, नूतनीकरण करण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये माननीय शिंदे साहेबांनी मंजूर केलेला आहे। त्याही कामाचा मी तिथे जाऊन आढावा घेतोय आणि दुसरा टप्पा अधिक आणि काही चांगल्या सुविधा पर्यटनाच्या दृष्टीनं प्रतापगडावर देता येईल याच्यासाठी सगळ्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन परवा दिवशी मी प्रतापगडावरती जातोय। नक्की जे 2-3 विभाग माननीय सीएम आणि डीसीएम साहेबांनी विश्वासाने माझ्याकडे दिलेले आहेत त्या विभागांमध्ये या आमच्या सर्व नेत्यांना जे अभिप्रेत काम आहे, अपेक्षित काम आहे ते करून दाखवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल। खाते वाटपावर आपण समाधानी आहात का? 100% तुम्हाला काय जाणवतंय असं? नाही, आपल्याला माध्यमाला विनंती करायची आहे बरं का की तुम्ही होऊन काहीतरी बातम्या पसरवू नका की कोण खाते वाटपावर नाराज आहे, कोण काय आहे। अहो शेवटी एकदा आम्ही निर्णय आमदार म्हणून निवडून आल्यावर सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी घेतला होता। निवडून आलेल्या आमदारांपैकी कुणाला मंत्री करायचं, कुठला विभाग द्यायचा, कुणाला कुठलं पालकमंत्री करायचं, हे सगळे अधिकार आम्ही एक ठराव करून आमचे पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। साहेबांनी निर्णय घेतला, आम्ही सगळे त्याच्यात समाधानी आहोत। विरोधकांच्याकडून नाना पटोले प्रामुख्याने म्हणतायत की या ठिकाणी मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे, पालकमंत्री पदावर नाराजी आहे। नाना पटोलेला म्हणावं तुमचा विरोधी पक्ष नेता आधी होतोय का बघा। तुम्हाला विरोधी पक्ष नेता करण्याएवढं सुद्धा संख्याबळ महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं नाही। आमचे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, आमचं मंत्रिमंडळ झालं, आमचं खाते वाटप झालं, आम्ही कामाला लागलो। तुम्ही टीका करत बसा म्हणा, त्याला दुसरं काही महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यासाठी काम ठेवलेलं नाही। ते रोज उठतील, टीका करतील। नाना पटोलेंना संजय राऊतांची संगत लागल्यामुळं त्यांच्यावर हा परिणाम झाला। या ठिकाणी आपण पाहिले की नाना पटोलेंना काही काम नसल्याची टीका या ठिकाणी शंभूराज देसाईंनी केली। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा।